शिरपतराव आजकाल लोक आहे ना म्हणते दारुडे असतात माझे कोणला वाटेल की दारू पितो? नाही दारू पिऊन आहे ना मग कळलं नाही पाहिजे कोणाला. तू काय म्हण चाललं वर्ष ना आपल्याला इलेक्शन लढायचं तुला मी सरपंच करून टाकी. नाही आमदारकीचा फॉर्म भरायचा मी आमदार मी होतो ना. मग तुझ्या गावात वाटोळच केलं पुर्रा आमदार केला का तुझ्या गावात वाटोळ केलं समजा वाटोळ नाही गटोळ डायरेक्ट म्हणजे ना आपल्या गावात आहे ना दारू प्रत्येक घरात भेटली पाहिजे. जाऊ दे परत तुझ्या सारखा दोस्त मला भागी अरे भागी बागेवरून आठवलं बागेचं काय चाललं त्याचं बागेचं ते नाही का ते 2 पूर्ण झाली तिला आणि नवऱ्यानं टाकून दिले ना. तिथं नवरा केला वाटलं नाही मी आहे ना त्या दिवशी गेलो होतो तिच्या घरी. मग हा ती मला म्हणे हाय म्हणे पोरं येताचे मग पोरं मोठे झाले म्हणे आता मला नवरा करून घ्यायचं ना. मग ती म्हणे किती लांब राहिलं घर माझं घर येईल काय जवळच आला ना. हा आणि आपली दोस्ती आहे ना दोस्ती सोडायची नाही सुटली नाही पाहिजे. ते आहे ना पिक्चर मधला कसं आहे माहिती का आपण गाडीचे 2 चाक आहे तू एक चाक एक चाक. हा तुझं घर आलं वाटतं बरं का तुझं घर आलं वाटतं. तू एक काम कर कुठे माझं घर इकडे ये इकडे 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 आहे पण घरात नको तो इथं पड ना मस्त पैकी मस्त इथं झोपून घेऊ. तू बी झोप मी बी झोप आता. अरे आहे ना बायकोला कोंबडेच कापायला तुला झोप 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 झोप. शिरपतराव कसला आवाज येतोय शिरपतराव भाई ओ ओय शिरपतराव ओ अरे किती प्यालेत ओ काय किती प्यालात तुम्ही लोक हा अहो तिकडे व्हा त्यांच्या अंगावर कुठे झोपताय अहो उठा ना काय ह्या माणसाला किती पण सांगा की एवढी दारू पीत नको जाऊ तर दारू पित राहणार वहिनी त्याला नको हॅलो तो उठणार नाही. अहो जेवायचं नाही का तुम्हाला तुम्हाला समजत नाही का मित्राला किती पाजायचे किती नाही ते हा त्यांना नंतर जरा पण त्यांना होश राहत नाही माहितीये का तुम्हाला. जा दे वहिनी झोपला कुठं त्याला हालू नको तो उठणार नाही. वहिनी ऐक तू मी आहे ना जागा आहे ना. तुम्हाला काही पाहिजेत का मी 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 उठवते अहो तुम्हाला कोण सांगतं एवढं प्यायला तुम्हाला नाही जमत तर हा झोपला काय झोपला एवढं कुठे फसतात काय हा त्याला जर नाही पाजले मग आपलं काम कसं करायचं. अरे बाबा हो पण त्याला काही झालं तर काय नाही तर त्याला काय होतं एक तर त्याचं वय झालं एवढं एक तर त्याला नाही एवढी जुमानत एवढी प्यायला त्याला आहे ना मी फक्त थोडीशी पितो त्याला पाजून देतो. अरे तो जर शुद्धीवर असला तर आपलं काम कसं करायचं. काहीतरी मला वरती ठेवू दे हा तो कसा झोपलाय तो हा असं जर कधी उठला ना तर त्याला नको कशाला उठाल तो नाही उठात तू टेन्शन नको घेऊ. हे दारूचं लफडं आहे ना आपल्याला त्याची महागात पडणार आहे समजलं ना. जा दे तू नेहमी मी त्याला दारू पाजतोच ते थांब मला चेक करू दे. अरे खर्च केल्याशिवाय पर्याय पायातली चप्पल पण नाही काढली ह्या माणसाने हा तो का आता 2-3 तास उठत नाही. हात हात त्याचा हात अरे काय नाही जात कुठे तू एवढे काय घाबरायला असाच गेला वर म्हणजे काय करणार नाही जाणार नाही जाणार काय गेला तर मी आहे ना. तू आहे ना बस कामालाच आहेस फक्त. चल मध्ये चल पण तो किती तासाने उठेल जा उठेल तेव्हा पाहतील चालतं मध्ये मग आपण जेवायचं नाटक करूया. पाहतील अरे हो पण तू नेहमी त्याला एवढी दारू पाजतोय. दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर करणं बंद. अरे नाही पाहत कोणी पावर कडे लाव ना. अरे काय कडी लाव हा कडी लावू देत ना तू उठेल बरोबर बोलतोयस. बरं मी काय म्हणतो मला हे मुळे येईल आज 2-3 दिवसापासून भेटच नाही ना. त्या दिवशी परवा दिवशी रात्री भेटलो. मी काय सांगितलं होतं की त्याला जास्त दारू पाजू नको त्याला ऑलरेडी बीपीचा त्रास आहे हा जाते पण तू कुठेतरी शेतात गेल्यावर कुठेतरी गावात गेला तेव्हा तुला यायला काय झालं नाही मला तेच बाबा समजत ते नाही. घराच्या आसपास फिरत राहत त्याला तुझ्या वाचून होत नाही मला तुझ्या वाचून होत नाही. अरे पण तू जेव्हा दारू पाजतोस ना तर तो 2 दिवस तो बेशुद्धच राहतो. जाते त्याच्यात आहे ना मुद्दाम टाकून देतो मी बेशुद्धीची व्हायचं औषध टाकून देतो.
माहितीच काय संध्याकाळपर्यंत उठणार नाही आता. तुम्हाला सांगितलं नाहीच हे. मी 2 दिवस किती टेन्शन मध्ये असते माहितीये का. असतं तर कसं काय जमलं असतं. पण चालेल मला आयडिया कशी आपल्याला. आयडिया तर चांगली आहे पण कधी कधी खूप भीती वाटते रे मला की असं त्याला काहीतरी व्हायला नको. आता एक काम कर. चल त्याला बाजारवरती चल. चल निवांत पडू आपण. गोरी तेरी चुंदरी पे लाल लाल रे तुझ्या आईला. शिरपतरावचं आतून काम वाजलेलं दिसतंय याला. दरवाजा बी लावलाय. गडी मध्ये गेला का काय. त्याला हे बी कामातून गेलंय. चालू आहे मस्त मध्ये काम पण याला काही सूद नाही. अख्ख्या गावाला सूद आहे पण याला काही कधी. गाड़ी किसी और की और चला कोई और रहा है. मजा है बाबा. चंपे हा काय मजा आली ना आज. हा माझ्या तर एवढं येणारच निवांत कुठंच नाही आलं का. माझ्या तर येणारच ना. हा. तू ते पाजून जर ठेवलेलंस हो ना. तुला टाइम एवढा भेटला ना ये माझ्यासोबत. चला आता रे. बरं येऊ का आता मी. आता जातोयस लगेच. मग थांब ना थोडं. चल ना आता आपलं काम झालं ना. उद्या लवकर येशील. हा? ठीक आहे? उद्या लवकर येशील. उद्या उद्याचं टेन्शनच घेऊ नको. लय घाम निघाला बाबा. घाम निघाला ना. तुला पाणी वगैरे काही देऊ हा? काय. हा पाणी वगैरे काही देऊ. आणि मी आता एवढं पाणी केलं तर काय. तुला चावटच रे खरंच. बरं तो एकदा बघ उठला की अरे नाही. जाऊ दे उठं संध्याकाळपर्यंत. तो संध्याकाळपर्यंत एवढं टेन्शन नको घेऊ. त्याला आलं तरी उठणार नाही तर. ऐक ना उद्या एवढी जास्त पाजू नकोस आणि ते औषध पण टाकू नकोस एवढं जास्त. आता आहे ना ही दिवसा पाजली म्हणून रात्रीची पाजली ना मग गरजच पडत नाही. मग तुझीच बरोबर थोडंसं 2च्या ठिकाणी 4 पाजून दिले रिलॅक्स पडत. मग तर आपली मज्जाच मज्जा आहे. लय मजा. बरं आता आहे ना उठला त्याला जेवायला बिवायला दे. हा देते. त्याला फक्त जेवायला द्यायचं बाकी काही नाही त्याच्यावर बरं का. नाही दुसरं काही देत जाऊ नको. नाही देत रे बाबा नाही देत. तू म्हणशील तसंच. मला नाही आवडणार पण नाही. नाही देत जा. आता एवढं तुला दिलं होतं त्याला मी काय देणार आहे. हालल ते भेटणार नाही. शिरपतराव पडा पडा निवांत पडा. आता हा काय उठत नाही लवकर. बरं ऐक ना उद्या लवकर येशील. हा उद्या लवकर ये. उद्या लवकर म्हणजे ना उद्या 5:30लाच. हो 5:30ला आलो डायरेक्ट 11 पर्यंत तिकडंच. मी काय म्हणत होते उद्या आहे ना तू त्याला रात्रीची दारू पाज. म्हणजे तू रात्रभर इथं रात्री राहशील. म्हणजे असं संध्याकाळी 6:30च्या टायमाला 5:30ला पाजली का रिलॅक्स मध्ये म्हणजे म्हणजे नाईटला आपल्याला इथेच राहा. रात्री असं कर आपण. ठीक आहे आता मी त्यांना उठून जेवण देते आणि मग नंतर परत झोपू दे. जायला त्याला असं चुप दे. लई जेवण नको देत जाऊ. तो आहे ना लई ताकद आली ना मग गडबड होईल माहिती का. वाळू दे त्याला. हा ते पण बरोबर बोलतो. थोडंसं द्यायचं अर्धी भाकर दे जायची जास्त नाही द्यायची. ठीक आहे चालेल मी तसंच करते. बरं तू निघ आता कोणी बघण्याच्या अगोदर निघ निघ कोण निघ. बापरे कधी कधी तर भीतीच वाटते मला पण ठीक आहे. ओ ऐकता का जेवायला उठताय ना. हां थोडंसं जेवा ना थोडंसं. दारू आहे का. दारू दारू आता तर याने तर एवढी पाजलेली अजून दारू मागतो माझ्याकडे. काय माणूस आहे एवढा. हॅलो ऐकता का. उठा 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 उठा. जेवायचं आहे ना मी जेवण बनवून ठेवलेलं आहे. हां जेवण बनवून ठेवलं घरात. चला चला घरात. नाही 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 म्हणजे काय नाही जेवायचं नाही. जेवायचं नाही मग दारू. दारू आता दारू नाही प्यायची. तुम्हाला बीपीचा त्रास आहे माहिती आहे ना. या या खाली या. चला घरात चला चला घरात. नाही हेडा बस. हां इथे बसू. बरं काय झालं. तेवढं काय झालं. हां तेवढं काय झालं. काय कुठं काय झालं. हां कुठे काय नाही ना. मग चला घरात चला जरा. ते माझा जोडीदार कुठे. जोडीदार घरी गेला तो. त्यांना दारू खूप दारू पाहिजे मला. खूप दारू पाहिजे. बरं तुम्ही मग झोपा. मग दारू बिरू आपल्याकडे काहीच नाही आहे. हां झोपा. मी काय झालो. हां माझी झोपदारी का झोप. त्याला 2 बोंबेल बोंबेल. बरं ठीक आहे मी बोंबील भुसते.
तुम्ही झोपून जा, झोपून पडाल ओ पडाल. माणूस आहे. बापरे, एक क्षण तर मला एवढं टेन्शन, एवढी घाबरले मी. बोंबील भासते तोपर्यंत ह्याची उतरेल. हां पिऊनच येतो आणखी पाक. हॅलो, ए थांब 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 थांब. ओ शिरपतराव, कुठे चालले? गरबा खेळत? काय कुठे चालले म्हटलं गरबा खेळत? चालू 10 रुपयाला जोडीदार. अहो बस ना. किती किती जोडीदार म्हणजे माझा कलेजा आहे, कलेजा. माझ्या कथा जीवाचं रान करतो 10 रुपयाचं. तुमचा जोडीदार? तुमचा जोडीदार तुमची चांगली एका दिवशी वाट लावून मग कळेल तुम्हाला. काय वाटलं नाही नाही काय माझी जमीन घेणार आहे का तो? जमीन? हां अहो जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू जाईल तुमची. त्यांची तुमची बायको. काय बोलतो तू? मग अबाय याचे आरोप नाही करे बघा. आरोप? हे बघा, मला काही घेणे देणं नाही आहे, पण एक गोष्ट बोलू का? तुमचा जोडीदार ना मला तर वाटतं नाटक करतो तुमच्यासोबत. काय दारू प्यायचं. खरंच हां, कारण की शुद्धीत राहतो तो तुमच्या बायको. आम्ही दोघं खाटो झोपत येऊ. तुम्ही झोपता? हां, तुम्हाला काय कळतं मग तुम्ही झोपल्यावर? ते नाटक करतं ते काय, उठ्ठ आणि मस्त तुमच्या बायको आली का तुमच्या बायकोला घेऊन मध्ये घरात, तुमच्या घरात घुसतं. 4-5 तास काही येतच नाही. खरंच अहो तुमची शपथ, तुमची शपथ. जर कधी खोटं बोलत असेल ना, असं भेटलं चालेल त्याला. हां जा. पण एक सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. बाकी तुमची मर्जी बाबा, काय करायचं ठेवायचं नाही ठेवायचं, पण मी तर सांगतो ठेवा. काय येऊ काय? जायचो काय ते डोकं. हां हां, लावा लावा. येऊ काय? पण बोलू नका बरं का. नाही तुझ्यात हा झोपायला मग पैसे राहतो. झोपायचं साठी आम्हाला सांगत आम्ही उठते नाही. हा कधीतरी उठून लवकर जातो. मी हिची दारू लवकर उतरत असताना आज आहे ना, आज काहीतरी वेगळंच डोकं लावतो. बघतो. हा इले शिरपत्राचा टाईम झाला. दिवस बुडत आला बरं का. आता टाईम झाला आहे. 5-5:30 वाजता आले. आलं दिसतो बरं का. इले पण डुलत का बरं येऊ राहिल्या गाड्या? घे ना का आज पहिलेच मारले का? अय शिरपतराव, अरे अरे अय अरे अय शिरपतराव, ते आज का पहिलेच पिऊन आला? ते टँकर तर पहिलेच पुलवायला दिसतो. हां तुला काय सांग का, बाबूरावला मी बायको पाहिली. काय म्हणतो तू? बाबूरावनाचं फोटो करून दिला. आज हा का? दुकान मा करतो मोकळं करून दिलं. दुकान सगळं दुकान फ्री. आयला आज माझे पैसे वाचले ना मग मित्रा तू. पण मी काय म्हणतो, मेहरबानी की आपल्याला घरी पोच कर बस. घरी तर पोच केली बा. हा घरी. पण मी आज क्वार्टर राहून गेलो ना. तुला आहे घरी कालची उरली हाय का? ती पेतो पडेल ना. खिशात बरं, चालेल मित्र. खिशात ह्याच्यात ये का? बस 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 कामच होऊन जाईल. आज आहे ना थोडी एक पॅक जास्त मारला. जास्त जास्त जास्त. हा चला तुला घरी सोडून देतो मस्त पैकी. निवांत झोपून देतो. मग पाहतो मी बी पेतो मी बी झोपतो जवळ. मा पाहिजे झोपायचं. हा मी बी तुझ्या जवळ झोपतो. चला आता 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 रोजच्या पैसे त्रास नाही होत बा. पेल नसले मला त्रास होतो. चहाकडेच काय हळू बरं शिरपत्र. हळू हळू आयला लई प्यालाकडे असतो. नाही बाय लोटून नका बघ मला. अरे मी लोटून नाही राहिलो. हळू हळू लोटून हळू तुला सांग, तुला नेऊ घालायला तर गाळ गेली नाही तर माग जाणार नको. थोडं राहिले ना आता. घर आले ना आता काय एवढं. थोड्या दिवसात आपला बंगला बन बंगला. हा मग बंगला होईल ना. झालं ना अर्धा झालं आता बंगल्याला काय. हां बस हळू 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 पड आलात पड. बस 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 बस. शिरपतराव तर मी आमदार झाला ना तर आपल्याला उठव. हा का? बर पड आता. मी पाहतो मध्ये सापली तो. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. वाटतं काय? वाटतंय. आता मी काय झालं मजा ना पेतो. हा मी बी पडतो. जवळ पडून मध्ये जाऊन खातो म्हणा. मध्ये जाऊन खातो. पेतो 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 पेतो. कुठे ठेवले? तिथे खोपऱ्यात आहे ना. कोपऱ्यात. बर
टोकर घाल. हा झोपला गाडी आता काय टेन्शन नाही. जातो आता मध्ये आधी काय उठत नाही. चला आज आपली चांदीची. शिरपतरावने आज काय बोलवलंय भाऊजींनी मला? हा कसं बोलवलं आज एवढं काही 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 लवकर या वहिनी लवकर या वहिनी. आज काय काम काढलं एवढं? कधी कधी फोन करीत पण असं एवढं अर्जंट नाही बोलवते ते. त्यांचं काही काम असं पण मग घरी यावा ना त्यांनी. बाई मला कामधंदे सोडून बोलवलं. बरं पाहते काय पाहू देते खरी नेमकं झालं काय असं एवढं. भाऊजी काय ए, आज बोलवलं? चंपा येणं जवळ येणं. ऐक ना काय तुझ्याशिवाय ना मी जगू शकत नाही बरं का. आणि जसं आपण रोज करतो ना तसंच करीत जायचं आज पण. हा ते सगळं ठीक आहे पण अरे असं हे रोज रोज असं किती दिवस चालणार मला लय ना? आवडत. हे बघ कधी कधी मला खरंच खूप भीती वाटते. घाबरायचं नाही मी आहे ना. घाबरायचं काय करायचं. हा ते सगळं ठीक आहे पण तरी पण काय झालं घाबरायचं नाही बिलकुल नाही घाबरायचं. टेन्शन नाही घ्यायचं. अरे मी घाबरत नाही पण कधी कधी मला वाटते थोडी थोडी तर हसते लय भारी बरं का. इतकी भारी हसते ना लय माझी. कॉमेडी केलं. कोण आहे. शांत बस मी बघते बघ तू बघ 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 दरवाजा उघड ना. कोण आहे कोण आहे कोण? एक मिनिट दरवाजा तोडताय की काय? तू बाहेर येऊ नकोस हा, थांब. तू थांब मी बघते. एक मिनिट काय चाललंय काय? अरे हो ताई ऐका ना. अरे अरे शिरपतराव काय झालं. जीव घेऊन टाकी, जीव मी का बरं जीव नाही डायरेक्ट काय मेलो होतो काय? फोडून टाका फोडून फोडून टाका. झोपेला होता ना. एवढं लवकर कसं उठला. झोपेल नव्हतं झोपायचं मी नाटक केलं. नाटक केलं झोपायचं मी. दारू पाहिजे त्या माणसाला दिलं. आवडा सध्या अहो तुमच्या बायकोचं चांगलं जिट्ट्या धरा. नाही ती काढून देणार आहे मी लगेच. ऐका ना त्या बाय लांब लांब आहे. लांब आहे तुला सांगा तू एका दांडक्या तुला जीव घेऊन टाकी. आता तुम्ही प्याले होते ना जागी कशी झाली लगेच? पिऊन झोपलो ना शिरपतराव तिथे. हा झोपेला ही कशी काय आली. तिला मी बोलवलं होतं मी. घरात झोपायला जात्या तुम्ही पेत होतो. पेत होते तिला घेऊन. ते पाजत होती ना. काय पाजत होती? सापडत होती. मी म्हटलं त्यांना काय पाजत होती? जेवायला घेऊन गेली होती मी आतमध्ये. काय संबंध तुझा? कुत्रा मित्र येईल ना म्हणून दरवाजा. काय संबंध तुझा? काय संबंध तुझा? काय संबंध तुझा? काय संबंध तुझा? तुझा काय संबंध? हिच्या डोक्यात घालू का काही? तुला फोन करायची मारायची. माझ्या नवऱ्याला घरात घेऊन बसती. घरात घेऊन बसती. बसशील घरात घेऊन. तू माझ्या दुसरीत कुस्ती केली. काही असा उद्देश नव्हता ताई खरं उद्देश दार लावून बसती तरी तुझा उद्देश काही जेवत होतो आम्ही जेवत होतो. काय संबंध माझ्या नवऱ्याला जेव घालायचा? संबंध काय जेव घालायचा माझ्या नवऱ्याला? माझ्या नवऱ्याला पाचतात ना म्हणून. काय पाजतात? नाही पाजत नाही सांभाळतात म्हणून असं. असं दारू पिऊन तुमचं हे कांड चालू आहे का? त्या बाबाला बेशुद्ध करून दारूच्या नशेत. नाही. का गे हा लाज आहे का तुला? लाज आहे? तुमच्या बायकोला सांगा ना तुम्ही. नवऱ्याचा नको ते मला पण मारते ना. दारुड्या नवऱ्याचा गैरफायदा घेऊ राहिली तू. हा पण शिरपतराव तुम्हाला माहिती मी तुमच्यावरती किती प्रेम करते. थुकू नको ना. तुमच्या प्रेमाला तुमच्या नवरा म्हणायला लाज ती वाटते. म्हणली प्रेम पण करते. मला तुमची लाज वाटत येतात. तुमची काय बोलला तुम्ही? तू म्हणली ना त्याला प्रेम करते. शिरपतराववर प्रेम करते ती. त्यांच्यावरती ही बायको आहे तुमची. नाही होती बायको होती. बायको होती. अहो, ऐका ना बाय आगोय परत येऊ नको. दरवाजा काय लावताय पण तुम्ही? मला घरात जायचंय. मला हो घर नाही दे. माझं घर आहे हे. घर तुझं आहे. म्हणजे मित्र म्हणून घात करला. नाही हा? आणि चाललं की बायकोला बी चालतं. फसवलं. ऐका ना मी खरं सांगते शिरपतराव? जेवण होत होते बाकी जेवण देत होते. दार लावलं. नवऱ्याला विचार. शिरपतराव? काय संबंध आहे? नवऱ्यात गेला विचार. जेवण कमी पडलं का रे? जेवण घालायला. जेवण कमी पडला का? तुम्ही झोपलो हा होते. मी तुला हलवलं आम्ही पण उठा नसतो. मी आहे ना हे तुमचे नाटक आजकाल नव्हतं पाहत. मी दारू पित नव्हतो. दारूचं ढोंग करत होतो मी. म्हणजे तुमच्या मनामध्ये हा पार बेस सुद्धा होऊन पडेल राहतोय. पण तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे मग कसं माणसाला कळत नाही का?
हा तुला कळत काय नाही माणसाला? वाटतं तुम्हाला साजूकपणा येतो तुम्हाला हुशारकी येते दुसरे हाय गदड आहे जनावर आहे तुला हिला कोणी सांगितलं तू कोणी मी सांग असं नाही, मी बोलवलं होतं. आता आहे ना आजकालचं नाही तुमचे 4 महिने झाले तुमचा तोच खेळ चालू आहे. मी सहन करतो तर करतो. बेशरम म्हणावं लागल हा. लाज लाज सगळी तेव्हा हिला सोडली बायको म्हणायची तर मला लाज वाटते आणि नाही. मला बी नवरा म्हणायचं लाज वाटती या बाबाला बाप रे तुझ्या बापाच्या घरी ऐका ना मातीच्या लायकीच्या मी परत असं काहीच करणार नाही बघा. वहिनी चुकी आपलीच आहे, आपणच नव्हतं असं नाही करायचं. चुकी करा आता तिकडं दुनियादारी करा आज नंतर आपला संबंध संपले ताई माझ्या नवऱ्याला समजव ना. अय तू मला ताई म्हणते तुझं मुसाडाच फोडून टाकल हा तुझ्या नवऱ्याला सांभाळत तू खाल्ला तू शेण खाल्ला आणि मला सांगते का परत असं नाही हट! करणार. मला हात बी नको लावू तू माझा संसार बाद करून मला सांगायला लावून राहिली का शेरपत्रा दोस्ती नको तोडू ना. नाही याला लग्नाने दोस्त दोस्ती म्हणता का याला दोस्ती म्हणता याच्यात आहे ना तो दुसरी मस्ती केली. तू ग ते गेलं चुकीनं होऊन गेलं वा. मला तुमच्याशी फरकत आता यापुढे आपले संबंध संपले काहीच नाही बस याला दोन बघा. गरम मोडले गड्या. ओ तुम्हाला काय करायचं करा नाही, मी मला चालले. कुठे पाहिजे नाही. मला पण माझ्या बरं, नवऱ्याशी ठेवण्याची नांदायचं नाही. आज मी अन्न सुद्धा खाऊ शकत नाही. तिची ती ना या गावात कोणत्या भाड्याने राहू शकते. मी कुठे जाऊ मी मी त्याला अन्न शिजून बी घालणार नाही आता अजिबात तुम्हाला यायचं नाही म्हणजे मी चालले निघून आपले संबंध तुम्ही चालले? माहेर चालले? हा माहेरी चालले बस बाबा नको नाही जाऊ ना. तू एक सोडून 2 बायांना घेऊन बसायचं मला काहीच नाही आपले संबंध संपले अरे त्या झालं ना. बाबाचे बिचार चुकीनं झालं नाही ते पण मग आता प्रत्येक वेळेस चुकी पदरात घेणं हे पण चुकीचं आहे समजलं का ही तुम्हाला शिक्षा आहे आता चुकीला माफी नाही तुम्ही आता रस्त्यादार. पण आम्ही कुठे जाणार आता माफी मागतोय ना तुमच्याकडे. माझी नको मागू तुझ्या नवऱ्याची मग नाही बरं शेरपत्रा एवढं वेळेस घे पत्रा जाऊ दे. नाही कायच्या पदरात गुन्हे घे. म्हणजे बरं मी येणार नाही मी इकडे काय आता. म्हणतो, नवऱ्याला जेवण नाही दुसऱ्या माणसाला घर लावून जेवण चालू राहते. हा तिने भजे काढले तर आता ते भजे आण जा ना बाहेर. भजी खा भजी आणते मी. भजी लागते नाही मला काय बस हॉटेल तर खाऊ घातले असते भजे. तुम्हालाच बनवलं होते मी भजी अहो. तुम्ही तर चांगले मध्ये काय काय करत होते भजे खात होते लावले तुला भजी नव्हतं का करायला. भाऊजी? 10 रुपये याला काय कळत नाही मला. भाऊजी बोंबील मी खाऊन घेतो. जेवण बिवण काय नाही मी मध्ये गेले तर लपले होते लपले हा हा काय भजे खात्या नाही ठेवले ना. हा? आहे ना. घरी तुम्हाला भजे कमी पडले हा काय काय कमी पडलं शिरा कमी पडला अजून काय कमी पडलं होतं काय इडं येऊन खायला बसले होते बोंबील लय भारी तळलं होतं बरं. मग घ्या तुम्ही समजता आता तसं काहीच आता ना बोंबील खा मटण खा मच्छी खा सगळं खा आता लेख हा उद्या आहे ना तुझी जिबडं भरून तुझं सगळं परपंच आणून घालतो घरी. मी पण चालले ए, काजल पुढे. हात लावायचं नाही मला नका नाही माझं ऐका. नाही ते तुझ्या बापाच्या घरी आणून घालतो तुझ्या बापाला समजून सांगतो. तुम्ही तरी समजा. काय सांगू आता ते माझं दुश्मन झालं आता आता. आपले संबंध संपले भाऊजी तुमचा तुम्ही निर्णय घ्या मी माझा निर्णय घेतला मी माझ्या आईबापाकडे चालले तुमच्या आईबापाला काय सांगायचं तुम्ही सांगा कशाबद्दल गेली काय गेली हे तुम्ही चुकी सांगा. होते सगळ्यांकडून माफ हो कशाला वाढवते एवढं? बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही एवढी फक्त जेवणच केलं खरं दुसरं काही केलं का नाही, नाही, आम्ही दुसरं 4 महिन्यापासून तुम्ही तेच करताय तुम्हाला घरी अन्न नाही मिळत त्या बायकोला नवरा नाही रोज शिजून तुमच्या घालायला घरात काय गप्पा चालतंय ना हा. मी असं ऐकत मी राहतो ऐकलं मी सगळं ऐकतो मी तुमच्या मनामध्ये आज झोपेल नाही राहत मी फक्त ते झोपायचं नाटक करतोय. तू गुंगीचं औषध नाही दिलंस का बघा किती बिनलाजी बघा गुंगीचं औषध द्यायला लावलं म्हणजे किती किती म्हणायचं पोर हिला. किती चोऱ्याकत असला ना हा. माझं जर किती दूध पिले ना तर त्याच्यामध्ये मला कोणी पाहणार राहत मला लय सगळं गावातले लोक सांगत होते पण मी त्यानं विश्वास नाही ठेवला मित्र विश्वास ठेवला पण मित्रानं माझा घात केला. बरं जा चल काजल घरी चल. नाही मला हा मी आता घरी येईल तिथून माझा बाडबिस्तारा गोंडायचं बाबा राम राम हात जोडले आता मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही झालं तेवढं पोथीपुराण रामायण सगळं खूप झालं आपलं बस आता नाही राहायचंय मला मी चुकीचं चालले झालं नाही ते. नाही मी चालले मला शेरपत्राव येतो. हा ये. नाही तुम्ही थांबा येतो मी नाही घरी तिच्या येतो. ती पोट भरून जेवण देईल तुम्ही थांबा नाही नाही केलं नाही थांबा माझ्या अगं तुझ्या एखादा दरवाजा बंद आहे मी तुला सांगितलं एकदा मी आता ना दरवाजाच्या बाहेर पण नाही पाय ठेवणार बघा ज्या माणसाला जी सवय लागली ना त्या कांच्या प्रति तू नाही बाहेर पाय टाकली पण तो मध्ये येऊन पाय टाकली हे घर माझं अरे तुला सांगतो घर तुझं आहे पाय तिकडं घर तुझं आहे मग ती घर माझ्या बापाचं आहे जाय त्याच्या घरी जाऊन राहावे चालती वय शिस्तीत थोडे पैसे तरी मला पैसे त्याच्याकडून घे नाही तर पाय पाय जाय तुम्हाला तेला नाही पैसे भजे करायला पैसे हा खायला पैसे भाड्याला पैसे मी नाही आत्महत्या करेल तुम्ही लक्ष बिंदास कर माझ्या एकटा कर म्हणे मला व्यवसाय किती आत्महत्या करीन हा चांगल्या संसार होतो पाणी टाकले आत्महत्या करीन तुझं मला रडून येणार बिंदास कर मी खरंच जाऊ का हा तू खरंच आहे तर ले गडून म्हणे जाऊ का वा रे वा 10 रुपये तर मी काय फायदा घ्यायचा काय नवऱ्याचा हां दादा आता आहे ना नाश्ता पाणी करून तू